मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका। जर तुम्हाला कुठलीही शंका विचारायची असेल, देवाला कौल लावून बघायचा असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल, जसे की तुमच्या मागे आडापिडा असो, चेडा गोटा सोडण्याचा प्रकार असो किंवा करणीचा प्रकार असो किंवा भूतबांध्याचा प्रकार असो, कुठलीही समस्या जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला कौल लावून बघायचा असेल, जसे की माझ्या अंगातलं वारं सुटत नाही, माझ्या अंगातला कुठला देव आहे मला हे कळून येत नाही, कुठलीही समस्या, गेनमाळ विषय शंका असो, गुरूंविषयी शंका असो, तंत्रमंत्रांविषयी शंका असो, चेड्या गोट्यांविषयी शंका असो, देवींविषयी शंका असो, देवांविषयी शंका असो, कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा तुम्हाला प्रतांगणी करायची असेल किंवा कौल लावून देवाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचून मला कॉल करा। अन्यथा नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो किंवा देवांविषयी गुपित न गुपित माहिती असं सर्च केल्यानंतर तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही। सत्य सांगून आम्ही जितण्याचं काम करत असतो, सत्य सांगून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं काम आम्ही करत असतो आणि अशी गुपित माहिती कुठल्याही यूट्यूब चॅनलवाल्यांनी दिली नाही। अशी माहिती आम्ही रिसर्च करून, तिथे व्हिडिओ दाखवून, तिथं चौकशी करून किंवा आमच्या पुजाऱ्यांकडून म्हणा किंवा आमच्या वार वडीलधाऱ्या माणसांकडून म्हणा, आगोऱ्यांकडून म्हणा किंवा आमच्या गुरूंकडून म्हणा, वडीलधाऱ्या माणसांकडून म्हणा, आम्ही गुपित माहिती रिसर्च करून ऐकून ते तुम्हाला सांगत असतो आणि आलेले त्यांना अनुभव असतो किंवा आम्हाला आलेला अनुभव हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आणि सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, असे आपण गुपित माहिती दिलेले आहेत, अशी माहिती तुम्हाला इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर सर्च केल्यानंतर प्रथम पहिलं चॅनल हे आपलं दिसतं। अशा कुठल्याही गुपित माहिती कुठल्याही चॅनलवाल्याने दिली नाही। अशी सर्च करून, रिसर्च करून, अभ्यास करून त्या माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि एखादी जर कमेंट आली त्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे। तुम्हाला प्रत्येक आराध्यांमधली, देवादिक्कांमधली तुम्हाला संपूर्णपणे माहिती कळावी ह्याच्यासाठी आम्ही झुंजत असतो, हे मात्र लक्षात ठेवा। चला तर मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, ज्याला मार पडले असते किंवा येडाईचं वारा असेल, येडाईची परडे असेल किंवा काळूबाईची येताची काटे असेल, अंबाबाईची परडे असेल किंवा इतर देवांची परडे म्हणा, कुठलं शस्त्र असेल, त्यांना करणी किंवा बंधन ह्या विद्या होऊ शकतात का? त्यांना करणीचा त्रास होऊ शकतो का? जर हे सगळं देवीच्या हाताखाली, जर तळ हाताखाली जन्मलेलं हे ताट त्याच्यावर जर आपल्या एका भक्ताला असेल, त्याच्यावर करणी, जादूटोना, वशीकरण, स्तंभन, उच्चन, मारण ह्या गोष्टी होतात का? ह्याच्या व्यतिरिक्त हे केल्यानंतर खरं त्यांच्यापर्यंत लागू होतात का? एखादा आपल्याला जर फटके कोण देत असेल तर ह्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवला आहे, हे मात्र लक्षात ठेवा। ह्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे, हे लक्षात ठेवा। व्हिडिओ हा मित्रांनो संपूर्णपणे बघा, संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला काय खरं आणि काय खोटं आणि समजून घ्यायला पण तुम्हाला सोपं पडतं, हे मात्र लक्षात ठेवा। वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ हा संपूर्णपणे बघा, तुमचे सगळे मनातले डाऊट हे पूर्ण होणार आहेत। जर तुमच्याकडे परडे असेल, कोणी तुमची परडी बांधले असेल व अंगातलं वारं बांधले असेल, ह्याच्यावर प्रत्येक वेळेवर मी व्हिडिओ बनवलेला आहे। पण आजचा टॉपिक आहे, ज्याच्याकडे देवींचं काय वस्त्र शस्त्र असेल किंवा देवींचं ताट असेल, देवींची याताची काटे असेल, घुंगराची काटे असेल, कोरडा असेल, बांगड्याची माळ असेल, अशांना करणी होती का? अशाला भूतबांध्याचे प्रकार घडू शकतात का? ह्याच्यावर आजचा मी व्हिडिओ बनवला आहे, व्हिडिओ संपूर्णपणे। चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया। मित्रांनो, येरमाळ्याच्या येडाईचे ताट हातात असेल तर तुम्हाला भूतबांधा किंवा करणी या गोष्टी होतात का? आजचा संपूर्ण व्हिडिओ ह्याच टॉपिकवर मी घेणार आहे। काही जणांनी मला कमेंट केली होती, दादा की मला येरमाळ्याच्या येडाईचं ताट आहे, मला करणी झालेली आहे। काही जणांनी मेसेज केलं होतं की दादा मी काळूबाईची गेनमाळ केलेली आहे, मी काळूबाईची मूर्ती देखील घेतलेली आहे, माझ्याकडे गादी देखील आहे, माझा गुरु देखील आहे, तरी देखील मला करणीचा त्रास दाखवलेला आहे आणि मला जिथं जाईल तिथं, मी जिथे जिथे कौल बघितला आहे तिथं मात्र मला करणीचा त्रास दाखवतोय। अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असेल की बाबा मला साक्षात लकाबाई आहे, लकाबाईची गेनमाळ केली मी पोतराजांकडून, किंवा मला लकाबाईचा कोरडा आहे, त्यांची बांगड्यांची माळ आहे, तिचा टाक आहे, मी तिची सेवा करते, मी म्हसोबाची सेवा करतो किंवा मी दाऊजी बाबांची सेवा करतो, मी मांढरच्या काळूबाईची, मी अंबाबाईची सेवकरी आहे, मी ह्या देवीची सेवकरी आहे, मी त्या देवाची सेवकरी आहे, त्यांचे माझी गेनमाळ देखील झालेले आहे, त्यांच्या हातातलं ताड मला देखील आहे, मला माळ देखील आहे, कवड्याची माळ आहे, याताची काटे आहे, घुंगराची काटे आहे, माझी गादी देखील आहे। काही लोकांना हा प्रश्न पडला असेल, मग आमच्यावर करणी भूतबांधा ह्या गोष्टी होतात का? ह्या गोष्टी खऱ्यानं होतात का? जर अंबाबाईचं माझ्याकडे नजर आहे, ताकद आहे, तर ह्या गोष्टी मला होऊ शकतात का? तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात।
कसं मित्रांनो सांगतो. प्रथम मित्रांनो, जर तुमची गादी ही भरभराटेला येत असती तर काय तांत्रिक पद्धतीने ते गादी देखील बांधली जाते, त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाकडे अंबाबाई असेल, अंबाबाईचं ताट असेल, अंबाबाईची मूर्ती असेल तरी तिला बांधलं जातं, म्हणजेच की तिच्या सेवकरीला, तिच्या राखणदाराला ते बांधलं जातं व त्यांच्या शक्ती बांधलं जातं, जेणेकरून शक्ती जी असते आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनाची शक्ती आपल्याला बघत असते, जी शक्ती आपल्याला सहारा देत असते, जी शक्ती आपलं पालन करत असते. उद्या काय द्यायचंय, आज काय द्यायचंय शक्तीला माहित असतं. त्या शक्तीची ताकद या तांत्रिक पद्धतीने काही गोष्टी जळक्या पोटी हे बंद करून टाकण्याचं काम करत असतात किंवा देवांचे नेत्र बांधणं देखील म्हणलं तरी काय हरकत नाही. आता मग देवाचं नेत्र बांधू शकतो का कुणी, आगोरे असो, बाबा असो, कोणी असो? तर मित्रांनो, देवाला बांधणं सोपं नाही. देवाला कुणीही बांधू शकलेलं नाही. देवाला जर कुणी बांधला असेल तर ते मित्रांनो खऱ्या भक्तांनी, म्हणजेच की राक्षसांनीच त्यांना बंदिश केलं होतं, ते पण भरपूर वेळच नाही. म्हणून त्या शक्तीने देखील ते बंदिस्त खोलण्याचं देखील काम केलं होतं. की मित्रांनो, राक्षसांनी देखील तप करून, शिवशंभू असो, नारायण असो किंवा पार्वती असो, यांना तप करून त्यांच्या रूपांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वर घेतलं होतं. पण त्या वराला त्यांच्या, जसं की त्यांच्या बुद्ध्या घाण होत्या किंवा बुद्धी म्हणून त्यांच्या आज देखील पूजा होत नाही. पण ज्या ज्या देवींकडनं त्यांनी वर घेतले आहेत त्या देवींचे सेवकरी म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांना तसाच मानपान आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये त्यांना भेटत असतो. तर मित्रांनो, अंबाबाईचं ताट असेल तर अंबाबाईचं ताट म्हणजे काय ह्याच्यावर देखील मी युट्यूबवर कुणीही माहिती दिली नव्हती. त्याची माहिती देखील मी अंबाबाईचा ताट असो, येडाईचा तळ, हातावर जन्मला हे ताट असो, त्याची देखील माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला अंबाबाईचा वारा असेल, येडाईचा वारा असेल किंवा तुमच्याकडे त्यांचं ताट असेल तर तुम्हाला देखील त्याची करणी होऊ शकते. काय तांत्रिक पद्धतीने, काय आगोरी पद्धतीने ते बांधण्याचं कार्य करत असतात. परडी म्हणजे मित्रांनो काय, परडी बांधणं म्हणजे काय तुम्हाला हे सांगतो. परडी म्हणजे मित्रांनो एक प्रकारचं आई साहेबांचं जेवणाचं ताट, ज्यांनी की आई साहेबांनी आपल्याला हातावर आपल्याला दिलं की माझा जोगवा या भूलोकामध्ये, माझा जोगवा. आणि जेव्हा तुम्हाला वाट्यामध्ये भूक लागेल किंवा तुम्हाला भूक लागल्यानंतर ह्याच्यातलं तुम्ही जे काय तुम्हाला अन्न देतील, भाविक तुम्हाला अन्न देतील, ते अन्न तुम्ही शिजवून खावा किंवा ते अन्न तुम्ही ग्रहण करा आणि माझा जोगवा आहे का नाही हे दारोदारा हिंडा म्हणून आई साहेबांनी वर दिला होता या भक्तांना, म्हणजे की आराध्यांना हे वर दिला. तेच आपल्या तुमच्यासारख्याने आई साहेबांनी ते हातात ताट दिलं आणि जोगा मागायला पाठवलं. म्हणजेच की मित्रांनो, ताट हे देऊ पण शकतं आणि एखाद्याचं घेऊ पण शकतं. पण मित्रांनो, तांत्रिक पद्धतीने जर तुमच्याकडे ताट असेल तरी तांत्रिक पद्धतीने ते बांधलं जातं. जसं की एखाद्याची गादी म्हणा, एखाद्याचं कसं असतं की मित्रांनो गुरुच त्यांची गादी बांधतो, गुरुच या गोष्टी करत असतो, पण कळून येत नाही कारण हे पद्धत वेगळी असते. जसं की एखाद्याची परडी असेल तर त्याच्यातलं कुंकू घेणे किंवा त्या परडीचं मित्रांनो जे शेणानं सारवलेले असते, पंचामृताने जी परडी सारवलेली असते त्या सारवलेले थोडा तुकडा घेणे, त्या परडीचं काम बदलणे. जसं की एखाद्याला परडी मागायला जावं वाटत नाही, आमुषा पौर्णिमा आले तर परडी नको नकोशी वाटते आणि जर तीच दूषित परडी जर तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमचं घर बकास वाटतं, तुमच्या देवारामध्ये रोनक नसल्यासारखी वाटते, कोणतरी मेल्यासारखं वाटतं, स्मशान झाल्यासारखं वाटतं, एकदम चिडचिडपणा होतो. जर ही दूषित परडी किंवा करणे केलेली किंवा एखाद्या ती मारलेली किंवा भानामध्ये केलेल्या शक्त्या घालून हे परडी तुमच्या घरामध्ये नांदत देखील त्याचे दृष्ट परिणाम बघायला भेटत असतात, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, परडी काय आहे हे समजून घ्या. परडी म्हणजे एक प्रकारचं जेवणाचं ताट. आई स्वयंभू जर आपल्या घरात नांदत असेल तर असल्या गोष्टी शक्यतो करून होत नाहीत. पण म्हणतात ना की गुरु स्ट्रॉंग असेल तर त्यांच्या चेल्याला देखील धक्का लागत नाही. पण गुरु हा स्ट्रॉंग पाहिजे, गुरुला तुमची नस माहीत पाहिजे, गुरु पक्का पाहिजे. गुरु तुमच्यावर लुबाडणारा किंवा तुमच्यावरच काळे जादू वापरणारा असला गुरु नकोय. काय गुरुला देखील ह्या समस्या सोडवता येत नाहीत. काय लोक तर गुरु म्हणून डोंग्याचं पांघरून देखील बसलेले आहेत. मला सांगायचा उद्देश असाच आहे की पक्का गुरु जर तुम्हाला भेटला तर ह्या गोष्टी तुम्हाला होऊ शकत नाही. जरी झाल्या आणि गुरुला हे कळलं तर गुरु तुम्हाला स्वतःहून फोन करतो किंवा फोन करून सांगतो की मला तुझा असे स्वप्न पडत आहे, तुझं मला असं वाटत आहे, एकदा तू माझ्या दारी येऊन जा. तेव्हाच त्या गुरुला सगळं मित्रांनो चेल्याला काय होतं, आपल्या लेकराला काय होतं हे गुरुला सर्वातपणे प्रथम माहीत पडतं, हे मात्र लक्षात ठेवा. जसं की आपलं काय दुखलं, आपल्याला काय डोकं दुखायला लागलं, जसं आपल्या आईबाबाला काळजी होत असते, आईबाबाला काळजी येत असते, तसंच मित्रांनो जर तंत्रमंत्र काय वापरला असेल तर आपल्या गुरुला हे प्रथम काळजी आणि दया येत असते, हे मात्र लक्षात ठेवा. आणि त्यांच्या प्रत्यक्षामध्ये बघण्यात देखील त्यांना ते आढळून येत असते, हे मात्र लक्षात ठेवा.
याताची काट्या असेल तर आता काळूबाई हे करणीची आहे असं काही लोक म्हणून काळूबाईला देखील नावं ठेवतात, पण काळूबाईची याताची काट्या आहे, माझ्याकडे काळूबाईची मूर्ती आहे, तरी पण मला कशी काय करणी देखील होऊ शकते का? तर मित्रांनो, काय काय वेळेस त्यांच्या शक्त्या त्यांच्या गणांना देखील काय तांत्रिक पद्धतीनं बांधलं जातं, काय तांत्रिक पद्धतीनं माळ जेव्हा आपली होत असते काळूबाईची, त्या टायमाला गुरु देखील चुकीची गेनमाळ करतो. त्या टायमाला काय ना काय आराधी लोक म्हणा, काय ना काय असे तुमच्यावर जळणारे लोक असतात, गेनमाळ होत असते त्या टायमाला काय ना काय तांत्रिक पद्धत वापरून शक्त्या बांधण्याचं काम करत असतात. गडबडीमध्ये गुरूंना ह्या गोष्टी कळून येत नसतात, पण जेव्हा तुमची गेनमाळ झाल्यानंतर मित्रांनो, जर चुकीची गेनमाळ झाली किंवा चुकीचे मंत्र तुम्हाला दिले तर त्याच्यामध्ये तुमचं फक्त आणि फक्त नुकसान होत जातं, फायदा काय होत नाही. मित्रांनो, जे काय काढलेलं गेनमाळेचं ऋण जे काढलेलं असतं ते ऋण देखील फिटत नाही, उलटं ऋण वाढत जातं. सगळं काय उलटं सुलटं केल्यानंतर तुमचं देखील उलटं सुलटं होत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. मला संपूर्णपणे अजून एकदा सांगतो, तुम्हाला समजले नसेल मित्रांनो, तांत्रिक पद्धतीने तुम्हाला जर परडे असेल किंवा अंबाबाईची परडे असेल, येडाईची परडे असेल, माळ असेल, तर मित्रांनो ह्याच्यावर तुमचं एखाद्याची भूत बांधा देखील तुम्ही काढू शकता माळेवर, एखाद्याचा बाहेर वासा देखील माळेवर काढू शकता, एखाद्याचा कौल देखील तुम्ही माळेवर बघू शकता, कवड्याच्या माळेवर म्हणतोय मी, बघू शकता. पण काय गोष्टी जर तुम्हाला बांधल्या, काय गोष्टी तंत्रमंत्र जर तुम्हाला बांधलं तर ते तुमच्यापर्यंत येऊ शकते, हे मात्र लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे चेले आहात, देवाचे तुम्ही भक्त आहात, तुम्ही साधू संत नाही. लक्षात ठेवा, साधू संत म्हणतो ते पण सिद्ध पुरुष तुम्ही नाहीये, जेणेकरून तुम्ही देवारूपी अवतार आहात किंवा देवांचं तुम्हाला साक्षात्कार आहे. जसं की संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, दाऊजी पाटील, बामा केपा, पन्हाळहंस कालेचे भक्त, असे काही सिद्ध पुरुष देखील आपल्या भारतामध्ये होते. त्यांना असल्या काही पद्धती चालत नव्हत्या, मस्त त्याने तंत्र मंत्र शक्त्या त्यांच्यावर देखील प्रयोग करण्यात आल्या होत्या. त्या काळामध्ये पण लोक जळणारे होते, साधू संतांच्या काळामध्ये बी लोक जळणारे होते आणि आता देखील लोक जळणारे आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. जर अशा गोष्टी तुम्हाला आढळून आल्या की बाबा माझ्यावर तंत्रमंत्र विद्या वापरल्या आहे, मला देवाची पूजा करू वाटत नाही, मला कवड्याच्या माळा घालू वाटत नाहीत, परडी मागू वाटत नाही, परडी आल्यापासून माझे किरकिर होत आहे, काहीतरी गोष्टी होत आहेत, निगेटिव्ह गोष्टी जास्त होत आहेत, देवीची गेनमाळ केल्यानंतर माझे काही गोष्टी खराब होत आहेत, माझं काम होत नाही, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही, जर तुम्हाला अशा क्षणी वाटलं तर 2 महिने थांबायचे, लेतले 3 महिने थांबायचे, लगेच गुरुचा पल्ला गाठायचा. कारण चुकीची गेनमाळ केल्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात. गेनमाळीनंतर काय गेनमाळीचा कार्यक्रम असल्यावर काय गोष्टी तांत्रिक मंत्रांनो जळणारे भरपूर लोक असतात. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे परडे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी होऊ शकतात. जर तुम्ही खरी भक्ती करत असाल, तुमचा गुरु पक्का असेल, तुम्ही सारखीदा त्या देवीची आराधना करत असाल, नामस्मरण करत असाल, तर तुम्हाला ह्या गोष्टी भरपूरपणे होत नाहीत. तुम्हाला कळून येतं की कोण ना कोण आपल्यापाशी काय ना काय तांत्रिक पद्धत करत आहे, त्याच्यामुळे तुम्ही गुरुला फोन लावता किंवा आईला मित्रांनो साकडं घालता. पण काही गोष्टी कशा असतात, घ्यायचं म्हणून घेतात, करायचं म्हणून घेतात, भरभराटी गादी लागले पाहिजे, लोक आले पाहिजे म्हणून स्वार्थापोटी जर तुम्ही परडी, माळ, याताची काठी, दाऊजी बाबांची काठी, वेत या असल्या गोष्टी घेत असाल, देवीची मूर्ती घेत असाल, तर तुमचं मित्रांनो कधीही गादी कुणीही बांधू शकतं, हे मात्र लक्षात ठेवा. कुणीही तुमच्यावर प्रयोग वेगळ्या प्रकारे करू शकतो. जर तुमच्याकडे ह्या गोष्टी असतील, माळ असेल, याताची काटे असेल, परडे असेल, तर मित्रांनो तुमच्या घरात काही जळणारे लोक येऊन तुमची गादी देखील बांधू शकतात, पडदे देखील तुमची दुष्ट करू शकतात. आणि मित्रांनो त्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास पण भरपूर होतो, तुमची कुठली कामे होत नाहीत, जरी काम करायला गेलं तर उलटं सुलटं होऊन जातं, जरी गेनमाळ झाले तर तुमचं उलटं सुलटं होऊन जातं, एखाद्या देवाच्या शस्त्राकडे गेलं तरी उलटं सुलटं होऊन जातं, गुरुकडे जरी गेलं मित्रांनो तरी तुमच्या घरामध्ये आल्यानंतर भांडणं लागतात. तर मित्रांनो काय गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर गुरु देखील बांधतो. जर गुरुचे तुम्ही चेले पक्के असाल तर मित्रांनो ते तुमच्यापाशी येऊन देत नाहीत असल्या वाईट शक्त्या. आज कसं झाले, कोणीही गुरु बनते, कोणी कशीही गेनमाळ करते, ज्याला काय कच घ माहीत नाही ते देखील मित्रांनो गेनमाळ करत सुटलेला आहे. म्हणून सांगतो मित्रांनो, योग्य प्रमाणे गुरु निवडा. आधी आई साहेबांना साकडं घाला, मग हे सगळं ताट असो, परडे असो, व्याताची काटे असो, घुंगराची काटे असो, लोबन असो, कुठल्याही गोष्टी जर तुम्ही घेत असाल तर पक्क्या गुरुकडून घ्या. सांभाळणं होत असेल तर घ्या, पूजा करणं होत असेल तर घ्या. तर मित्रांनो हे घेतल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र सोडलेली शक्ती तुमच्यापर्यंत चालू शकत नाही. फक्त बांधायचं काम फक्त गुरु करू शकतो, कारण तुमचा ते आई आणि बाप आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुमचा गुरुच पक्का असेल तुम्हाला ह्या गोष्टी होत नाही, अजून देखील सांगतोय. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. गादी वेगवेगळ्या प्रकारे बांधली जाते ती देखील व्हिडिओ बनवलेला आहे. परडी, आई साहेबांची परडीची उत्पत्ती कशी झाली ते देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. पण आता ज्यांनी परडी घेतल्या आहे
आणि त्यांचे परडे घेतल्यानंतर तुम्हाला तंत्र मंत्र हे गोष्टी होऊ शकतात का? होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकते, हे मात्र लक्षात ठेवा. आता नाही होणार ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही देवीची पूजा केली पाहिजे, गुरुची आराधना केली पाहिजे, 10 मिनिटं देवीचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या गोष्टीची साधना केली पाहिजे आणि मित्रांनो गुरूंचा मान ठेवला पाहिजे. देवीची जर साधना केली, देवीचा मंत्र जप व्यवस्थित रोज 108 वेळा तुम्ही म्हणत असाल तर ह्या नेत्रामध्ये तुमचं ह्या गोष्टी कळून येत असतात. जर करायचं म्हणून करायचे, देवाचं पूजायचं म्हणून पूजायचे, पूजा करायची म्हणून पूजा करायचे, आता मी गेनमाळ केले, आता मी परडे घेतले, आता मी कुणाला भेटणार नाही, माझ्यावर करा कोणी करणे करायचे, करा माझ्यावर कोणी जादूटोणा करायचे. तर मित्रांनो असं नसतं. करणारा कसाही करून जातो, देणारा कसाही तुम्हाला फटका देऊन जातो. त्याच्यासाठी तुमची शक्ती महत्त्वाची आहे. भक्ती जर तुमची असेल तर तुमची शक्ती देखील वाढते, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका. जर कोणाला काय कौल घेऊन बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, अटी दिलेल्या आहेत, अटी वाचून मला कॉल करावा. अन्यथा नसला गेला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो येडसरीचा उद्या आई राजा उद्या सदानंदीचा उद्या लिहायला मात्र विसरू नका. मांढरच्या काळूबाईचं चांग भलं, सुरूरच्या दावजी पाटला चांग भलं, मांगीर बाबा गुंजीर बाबाच्या नावानं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. वरखड्याच्या लाकाबाईचं चांग भलं, गाडेवानाचं चांग भलं, अंबाजी लिंबाजी गाडेवानाचं चांग भलं, शेंद्रातल्या मांगेराचं चांग भलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा नक्कीच भेटूया.